नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपण जर पाहिलं तर सिबिल स्कोर म्हणजे काय या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहिली. त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे. आपण नक्की तो व्हिडिओ पाहायचा आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, सिबिल स्कोर आता नेमका कसा आपण सुधारू शकतो, त्याचे फायदेसुद्धा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेले आहेत. फायदेसुद्धा चांगले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता या संदर्भात सुद्धा माहिती पाहू आणि आपण कसा सिबिल स्कोर जे आहे ते कसा तुम्ही सुधारू शकता या संदर्भात संपूर्ण माहिती पाहू. आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सिबिल स्कोर आता जरा डाऊन आहे आणि कशा पद्धतीने आता तुम्ही सुधारू शकता या संदर्भात माहिती पाहू. तर सुरुवातीस आपल्याला देण्यात आलेले आहे की आपण जे कर्ज घेतलेलं आहे, सर्व कर्ज सातत्याने वेळेवर भरणे. जे काही आपण हप्त्यावर काय घेतलं असेल ते जे काही देयके असेल, जे काही पैसे असतील ते देऊन टाकायचे आहेत. दुसरं म्हणजे सर्व जे कर्ज आहेत ते कर्ज वापर कमी करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जो सिबिल स्कोर आहे ते सुधारण्यास मदत होईल. फार महत्त्वाचे हे पॉईंट आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. क्रेडिट रिपोर्टमधील चुका जे आहेत ते दुरुस्तसुद्धा तुम्ही करू शकता. दुरुस्त करणे, नवीन क्रेडिट अर्जावर मर्यादा घालणे, जुने क्रेडिट अकाउंट्स राखणे. म्हणजे एकंदरीत याचा असा अर्थ होतो की सर्व काही कर्ज असतील ते तुम्ही देऊन टाकायचे आहेत. दुसरं म्हणजे कर्ज जे वापर आहे तुम्ही कमी करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे सिबिल स्कोर आहे ते सुधारण्यास मदत होईल. दुसरं म्हणजे व्यावसायिक क्रेडिट सल्लागार सेवा शोधत आहात. दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला फार महत्त्वाचं म्हणजे सांगतो की तुमचं जे हप्त्यावर आपण काही घेतो ते सुद्धा लवकर द्यायचं आहे, जेणेकरून जे काही हप्त्यावर आपण मोबाईल असेल, मोबाईलचा हप्ता लवकर भरायचा आहे. त्यामुळे सुद्धा सिबिल स्कोर जे आहे ते कमी म्हणजे खराब होत नाही. त्यामुळं सिबिल स्कोर सुधारण्याचं हेच मेन टॉपिक आहेत. व्हिडिओ आल्याशिवाय लाईक करा. योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. दुसरं म्हणजे आपलं जे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे